दिवसाच्या नंतर बाबा घरी येत आहेत, काय तुझ्या भावना आहेत? खूप आनंद होतो कारण पप्पा गेले 6 महिन्यापासून घरी नव्हते. आज घरी आले त्याचा खूप आनंद आहे आणि आम्ही थाटामाटात पप्पाचं स्वागत करत आहोत आणि पूर्ण दिवाळीहून वातावरण गावात झालेलं असल्यामुळे आम्ही खूप आनंदी होतो. मात्र एवढं मोठं यश घेऊन येत आहेत, संपूर्ण समाजाचा पाठिंबा, संपूर्ण लाखोच्या संख्येने समाज त्यांना सोडवण्यासाठी येतोय, याकडे कसं बघतो? खूप अभिमान वाटतो कारण एकट्याच्या यांनी होत नसतं कारण समाजाने दिलेल्या साथीमुळे आज पप्पाला यश मिळालं आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप समाधानी आहोत. तुला देखील आरक्षण मिळालं एक मराठा म्हणून, त्याचा फायदा तुला देखील होईल किंवा आरक्षण मिळाल्याच्या नंतर तो फायदा होईल कॉलेजसाठी असेल, शाळेसाठी असेल, त्या भावना कशा आहेत? त्याचा बी खूप आनंद आहे. माझ्यासोबत माझ्या मित्राला व माझे मित्रपरिवार जे सर्वजण आहेत ज्यांना आतापर्यंत आरक्षणापासून वंचित होते त्यांना सगळं आरक्षण मिळणार, त्याचा तर खूप मोठा आनंद आहे. वडील म्हणून त्यांना तू किती मिस केलंय? कारण एखादा हट्ट करायचं असेल, एखादी गोष्ट हवी असेल तर वडिलांकडे आपण वेळोवेळी हट्ट करतो, तो हट्ट करायला वडील घरी नव्हते, तू त्या बाबतीत त्यांना किती मिस केलं? खूप मिस केलं कारण खूप वेळ असं प्रकार आले की त्यावेळेस वडिलांची खूप गरज होती पण समाजासाठी लढत होते आणि परत काहीतरी आपल्या समाजासाठी देणं लागतं म्हणून पप्पा जे कार्य करत होते त्याचा खूप अभिमान वाटत होता. अशी कुठली एखादी गोष्ट तुला आठवती की जिथं तुला जरांगे पाटील तुझ्या वडिलांची आठवण आली की ते हवे होते आणि मी त्यांना हे मागितलं असतं? हो, खूप वेळेस आले, असे 2-3 वेळेस आले कारण मी आजारी होतो त्यावेळेस मला वाटत होतं की पप्पांनी माझ्यापाशी बसून राहावं पण समाजाचं कार्य अपूर्ण होतं त्याच्यामुळे मी पप्पा पुढे तो हट्ट करू शकलो. आता कुठला हट्ट? आता ते घरी येत आहेत, आता कुठला हट्ट करणार आहे? आता घरी आल्यावर पप्पाला पहिले मोकळं होऊन देणार आहे कारण खूप दिवसापासून पप्पा घरापासून लांब होते आणि घरी आल्यामुळे मी लगेच काय बोलणार नाही पप्पा. काय भावना असतील? अवघ्या काही पावलांवरती आता येऊन पोहोचलेले आहेत, काही मिनिटामध्ये काही सेकंदामध्ये या ठिकाणी येतील. कशा तुझ्या भावना आहेत? किती उत्सुकता तुला लागून राहिली? खूप उत्सुकता लागली कारण पप्पा आता घरापर्यंत आले, फक्त घरात येण्याची वाट पाहतोय. पप्पाचा घरात पाय पडल्यानंतर आम्हाला खूप मोठा आनंद होणार. मात्र हा आनंद त्यांनी आमच्याशी बोलत्या वेळेस सांगितलं की हा फक्त 1-2 दिवसाचा असणार आहे. अंमलबजावणी होण्यासाठी मला पुन्हा उपोषणाला बसावं लागेल, पुन्हा मी घरात अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत घरात येणार नाही, असं त्यांचं मत आहे. याकडे कसं? त्याचं थोडं दुःख वाटतंय पण जे कार्य झालंय ते पूर्ण कडेच लागणे पण गरजेचं आहे. मिळालेलं आरक्षणाची अंमलबजावणी होणं तर खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी पप्पा जर परत लढ्यासाठी गेले तर आमचा पाठिंबा राहील. पुन्हा तुझा पाठिंबा असणार आहे म्हणजे आतापर्यंत मिस केलंय आणि पुन्हा जर ते समाजासाठी राहिले तर तुझा पाठिंबा असणार? कारण राहिलेलं कार्य पूर्ण करणं खूप गरजेचं आहे आणि ते कार्य पूर्ण होणार असेल आणि पप्पा जर घरापासून दूर गेल्यावर जर ते कार्य होत असेल तर पप्पाला आम्ही घरातून पूर्णपणे पाठिंबा देऊ. परिवार असेल किंवा गावातील सर्व नागरिक असतील, त्यांचे सगळे सोयरे असतील, घरातले नातेवाईक असतील, सर्वजण असतील, आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी आता उपस्थित आहेत, संपूर्ण या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ज्या क्षणाचा हे संपूर्ण परिवारातील सदस्य, पाहुणे मंडळी, त्यांच्या आजूबाजूचे सर्वजण ज्या क्षणाचा आनंद, ज्या क्षणाचं वाट पाहत होते तो क्षण आता या ठिकाणी आलेला आहे. सर्वजण त्यांच्या घराजवळ जमायला सुरुवात झालेली आहे. अवघ्या काही पावलांवरती जरांगे पाटील आता आपल्या घरापासून दूर आहेत आणि 5 ते 6 महिन्याच्या नंतर ते आता आपल्या घरी येत आहेत.